जय श्री कृष्णा। राधे 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 राधे। जय गजानन। गण गण गणात बोते। तुझ्या इच्छेने ही कथा फक्त एकट्याच श्रवण केल्याने गरिबी, भयंकर रोग, मंगल दोष, काल सर्पदोष, क्षणिक दोष लगेच सुधारतात आणि कितीही मोठी गरिबी जळून जाईल। ही कथा फक्त ऐकल्याने श्रीकृष्ण साक्षात समोर येऊन आपली इच्छा पूर्ण करून जातात। त्यामुळे ही पौराणिक कथा तुमची इच्छा असेल तर नक्की ऐका। मी प्रार्थना करते की जे कोणी ही कथा मोठ्या श्रद्धेने ऐकतील त्यांच्या कुटुंबात सुख, शांती आणि भरभरून ऐश्वर्य येवो आणि त्यांच्यावर सदैव श्रीकृष्णांचा आशीर्वाद राहो। प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला देखील श्रीकृष्णाचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर खऱ्या श्रद्धेने कमेंट्स बॉक्समध्ये जय श्रीकृष्णा राधे राधे नक्की लिहा आणि आताच या व्हिडिओला लाईक करून ठेवा। कथेला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकणार असाल तरच पहा किंवा मग आताच दुर्लक्ष करा, कारण अर्ध ज्ञान घेऊन काहीच उपयोग नसतो असं श्रीकृष्ण सांगतात। चला तर मग भाग्यात चमत्कार करणाऱ्या या कथेला सुरुवात करूया। कृष्ण जन्माष्टमी राजा कंसाच्या राज्यकार्य काळाशी संबंधित आहे। फार पूर्वी कंस हा मथुरेचा राजा होता। तो बहीण देवकीचा चुलत भाऊ होता। त्याने आपल्या बहिणीवर मनापासून प्रेम केले आणि तिला कधीही दुःखी होऊ दिले नाही। कंस राजाने आपल्या बहिणीच्या लग्नाला मनापासून हजेरी लावली आणि आनंद लुटला। या कथेत रमून जाण्यापूर्वी तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे भक्त असाल तर जय श्रीकृष्ण आणि राधे राधे लिहायला विसरू नका। एकदा तो बहिणीच्या सासरी जात असताना अचानक तेव्हा त्याला आकाशात लपलेल्या आवाजातून इशारा मिळाला की कंसा, जिच्यावर तू खूप प्रेम करतोस ती बहीण एके दिवशी तुझ्या मृत्यूचे कारण होईल। देवकी आणि वासुदेवाचे 8वे पुत्र तुला मारतील। कंस राजाला इशारा मिळताच त्याने आपल्या सैनिकांना त्याची बहीण देवकी आणि तिचा पती वासुदेव यांना तुरुंगात ठेवण्याचा आदेश दिला। त्यानंतर कंस राजा मथुरेतील सर्व लोकांशी क्रूरपणे वागू लागला। कंस राजाने घोषित केले की माझ्या मारेकऱ्याला बाहेर काढण्यासाठी मी माझ्या बहिणीच्या सर्व मुलांना ठार करील। त्याच्या बहिणीने तिच्या पहिल्या मुलीला जन्म दिला। नंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि नंतर 7व्या मुलगा होईपर्यंत कंसाने सर्व मुलांना ठार मारले। नंतर देवकी तिच्या 8व्या अपत्यासाठी म्हणजे कृष्णाजीसाठी गरोदर राहिली। भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगात श्रावण महिन्यातील अष्टमी म्हणजे 8व्या दिवशी मध्यरात्री जन्म घेतला। त्या दिवसापासून लोक त्याच दिवशी कृष्ण जन्माष्टमी किंवा कृष्ण अष्टमी हा सण साजरा करू लागले। जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा पृथ्वीवर जन्म झाला तेव्हा एक चमत्कार घडला। तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले, रक्षक झोपी गेले आणि एक लपलेल्या आवाजाने वासुदेवांना कृष्णाला वाचवण्याचा मार्ग सांगितला। वासुदेवाने कृष्णाला एका छोट्या टोपलीत आणि मध्यरात्री अंधारात एका मोठ्या नदीतून गोकुळातील त्याच्या मित्र नंदाकडे नेले। एक पावसाळी रात्र वासुदेवाने नदी पार केली, जिथे शेष नागाने त्याला मदत केली। वासुदेव आपल्या मुलाची त्याच्या मित्राच्या मुलीशी म्हणजे यशोदा आणि नंदाबाबा यांच्या मुलीची देवाणघेवाण करतो आणि कंसाच्या तुरुंगात परततो। सर्व दरवाजे बंद करून कंसाला निरोप देण्यात आला की देवकीने मुलीला जन्म दिला आहे। कंस आला आणि त्या मुलीला शिव्या देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळी ती मुलगी कंसाच्या हातातून अदृश्य झाली आणि आकाशात मुलीच्या रूपात तिच्या वास्तविक रूपात प्रगट झाली। तिने सावध केले आणि म्हटले, अरे मूर्ख कंसा, तुझा मारेकरी खूप दूर आणि सुरक्षित आहे। सुरक्षित ठिकाणी जा आणि तुझी वेळ संपल्यावर तो तुम्हाला मारेल। हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे 8वे अवतार होते। यशोदा आणि नंदाच्या सुरक्षित हातात बालकृष्ण हळूहळू गोकुळात वाढू लागला। पुढे भगवान श्रीकृष्णाने कंसाच्या सर्व क्रूरतेचा अंत केला आणि कंसाच्या कैदेतून आपल्या आई वडिलांची सुटका केली। माऊली भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण टाईप करा।
गण गण गणात बोते. जय गजानन.